नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लेबर कार्ड रिन्यूअल कसं करायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहे. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी होमपेजवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन ऑप्शन दिसेल. या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. जर तुमचं नवीन रिन्युअल असेल तर न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करू शकता. जर तुमचा रिन्युअल हा त्रुटीमध्ये पडला असेल तर अपडेट रिन्युअलसुद्धा करू शकता. माझा नवीनच आहे म्हणून मी न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला लेबर कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे, जो की रजिस्ट्रेशन नंबर असतो. MH पासून सुरू होतो. तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला रजिस्ट्रेशन नंबर, आपलं नाव, या ठिकाणी आपला आधार नंबर, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ संपूर्ण माहिती या ठिकाणी शो होईल. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे नोंदणी स्थिती ही ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे. ही इनॲक्टिव्ह आहे. सध्या रिन्युअल झाल्यानंतर ही ॲक्टिव्ह होऊन जाईल. त्यानंतर या ठिकाणी 90 दिवसाचं सर्टिफिकेटचं तपशील द्यायचा आहे, जो की आपल्याला नगरपालिका किंवा ग्रामपंचायत किंवा नगर परिषद किंवा कंस्ट्रक्शनदारने आपल्याला जे सर्टिफिकेट दिलं होतं त्याचा तपशील या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. मी स्क्रॉल करून घेतो. या ठिकाणी आपल्याला कामकाजाचे स्वरूप निवडायचे आहे. तुम्ही कोणते काम करता. जर तुम्ही पेंटर आहात, इलेक्ट्रिशियन आहात, वेल्डर आहात, ह्या ठिकाणी तुम्ही जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, की हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलं होतं. कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं होतं, ग्रामसेवकनं दिलं होतं किंवा महानगरपालिका नगर परिषदमधून मिळालं होतं. मला ग्रामसेवकनं दिलेलं आहे म्हणून मी ग्रामसेवक सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डिस्पॅच नंबर म्हणजेच आपला जावक क्रमांक टाकून घ्यायचा आहे, जो की 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर डाव्या साईडला या ठिकाणी शो होईल. तो क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डिस्पॅच डेट म्हणजेच जावक दिनांक, जो की उजव्या साईडला आपल्याला ह्या ठिकाणी दिसेल, ते ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ग्रामपंचायतचे नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करून घ्यायचे आहे, की आपली कोणती ग्रामपंचायत आहे म्हणून. ग्रामपंचायतचे नाव व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी ग्रामपंचायतचा जिल्हा, ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपला तालुका, ह्या ठिकाणी मी जावक क्रमांक आणि जावक दिनांक टाकून घेतो आणि स्क्रोल करतो. ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. ह्या ठिकाणी फक्त 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, जे की आपल्याला महानगरपालिका किंवा ग्रामसेवक किंवा कॉन्ट्रॅक्टदारनं दिलं होतं ते सर्टिफिकेट ह्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलं पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्या लेबर कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP जाईल. तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. ह्या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. हा क्रमांक एका जागी लिहून ठेवायचा आहे किंवा याची प्रिंट काढून घ्यायची आहे, कारण की रिन्युअल हा त्रुटीमध्ये गेला तर ह्या ठिकाणी आपल्याला पोचपावती क्रमांक लागणारच आहे. तर ह्या ठिकाणी व्यवस्थित सेव्ह करून घ्या. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.